महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। मनोज जरांगे यांची तब्येत ही खालावलेली आहे। कालही मनोज जरांगे यांची तब्येत जी आहे ती खालावलेली होती। नाकातून रक्त येत होतं। त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला होता। मात्र गावकऱ्यांनी त्याच्यानंतर मराठा बांधवांनी त्यांना विनंती करत त्यांना किमान तुम्ही सलाईन चढून घ्या अशी विनंती केलेली होती आणि काही अंशी उपचाराला सुरुवात झालेली होती। मात्र आज त्यांची तब्येत खालावलेली आहे। अंतरवाली सराठीमधून संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, जरांगे पाटील यांची तब्येत प्रकृती सध्या कशी आहे? वृषाली, उपोषणाचा जरांगे पाटील यांचा 6वा दिवस आहे। नक्कीच 6 दिवसापासून त्यांनी अन्न त्याग केलेलं आहे, पाणी त्याग केलेले आहे, औषध घेत नाहीत, उपचार घेत नाहीत। परंतु काल अग्राकास तर काही जणांनी पत्रकारांनी त्यांना 1 ग्लास पाणी पाजलं, डॉक्टरांनी अर्ध सलाईन दिलं आणि त्यांनी काल सलाईन पण नाकारलं। जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही, जी कायदा अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माझी माघार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आहे। त्या ठाम भूमिकेवर ते आजही उपोषणाला बसलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांची परिस्थिती अत्यंत म्हणजे खालावलेली आहे, म्हणजे नाजूक परिस्थिती आज आपण बघू शकता। 6वा दिवस आहे। त्यांच्या पोटामध्ये असेल, घशामध्ये असेल त्रास होतोय, त्यांना डॉक्टरांची तपासणी पण ते नाकारताय। त्यामुळे सरकारने कुठेतरी त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे आणि ह्या मागणीकडे सरकारने गंभीरपणे घेतलं पाहिजे अशी समाजाची भूमिका आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज येतो, त्यांना म्हणतो की पाणी घ्या, औषध उपचार घ्या, ट्रीटमेंट घ्या, पण जरांगे पाटील म्हणतात की जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माझी माघार नाही अशी जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आहे। धन्यवाद संजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने